नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वयंपाकघर आपल्या घरातली अतिशय महत्त्वाची जागा. बऱ्याच जणांना तिथे रोज जावं लागतं. ज्यांना ज्यांना स्वयंपाक करायची आवड आहे ती मंडळी आणि गृहिणी तर त्यांच्यासाठी हक्काची जागा म्हणजे स्वयंपाकघर, नाही का? पण पुढे जाऊन आपण जर असं म्हटलं की स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा आहे तर ते वावगं नाही ठरणार. अर्थात प्रयोगशाळा म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर पटकन येईल की आपण जे वेगवेगळे पदार्थ करतो आणि त्याचे जे प्रयोग करत असतो म्हणून ही प्रयोगशाळा आहे का? ते तर आहेच, पण त्या बरोबरीने स्वयंपाकघरात सुद्धा खऱ्या अर्थाने रसायनशास्त्र दडलेलं आहे. हे मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याच अनोख्या विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया. आजचा आपला विषय आहे स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र. म्हणजे नेमकं काय? हे रसायनशास्त्र जेव्हा आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येतात या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका रेखा दिवेकर मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या वेगवेगळ्या पुस्तकांचा अनुवाद करतात आणि स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र ज्या विषयावर आज आपण बोलणार आहोत प्रामुख्याने त्याच विषयावर वेगवेगळी व्याख्यानं घेणं किंवा वर्कशॉप्स घेणं, लेखन करणं या सुद्धा त्या अगदी नेटाने करत असतात जेणेकरून स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्याचं महत्त्व सुद्धा सगळ्यांना नीट कळावं. तुमच्या मनात सुद्धा प्रश्न येणं स्वाभाविक आहे कारण आपल्या स्वयंपाकघरात काय काय दडलंय हे आज आपल्याला कळणार आहे. आम्हाला जरूर प्रश्न विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. आणि आजचा जो विषय आहे स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र या अनुषंगाने जर प्रश्न आपण विचारलेत तर आपली चर्चाही अधिकाधिक खुलत जाणार आहे आणि नव्या नव्या गोष्टींची माहिती म्हणजे आपल्याला माहित असतं या गोष्टींमुळे हे होतं पण त्याच्या मागचं रसायनशास्त्र काय आहे त्याची माहिती आज तुम्हाला होणार आहे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी रसायनशास्त्र हा विषय शाळेतच सोडलेला आहे. त्यामुळे मुळात रसायनशास्त्र म्हणजे काय, आपण कशा दृष्टिकोनातून आज बघणार आहोत आणि मग स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र ह्याच्याबद्दल सुद्धा सांगा. तर आता रस्सा म्हणजे पृथ्वी आणि ह्या पृथ्वीमध्ये जे सगळं साठवलेलं आहे म्हणजे रस आणि त्याविषयीचं जे शास्त्र ते म्हणजे रसायनशास्त्र. आता स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र म्हणजे काय तर आपण प्रत्येक माणूस म्हणजे हे संपूर्ण विश्व अणुरेणूंनी बनलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा एक रसायनांचा समूह असतो. मात्र कुठच्याही दोन व्यक्तींचं रसायन सारखं नसतं. याचं कारण जे काही रेणू आहेत आपल्या शरीरामध्ये त्याची संख्या आणि त्याची जोडणी ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या भोवताली जी रसायनं आहेत त्यांचा होणारा परिणाम सुद्धा वेगवेगळा असतो आणि म्हणून आपल्या घरातल्या दोन व्यक्तींना सुद्धा सेम सारख्या गोष्टी आवडत नाहीत किंवा सारखे आजार होत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की प्रत्येक माणसाचं रसायन हे वेगळं आहे. त्याचं रसायनशास्त्र प्रत्येकाचं वेगळं आहे म्हणून आपण सहज म्हणून जातो की त्यांच्यातली रसायनं जुळत नाहीये. प्रॉब्लेम असेल तर नाही का, किंवा या अमक्या दोन हिरो हिरोईनची केमिस्ट्री जुळते असंही आपण अगदी सहज म्हणून जातो. तर त्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्या प्रत्येकामध्ये रसायन असल्यामुळे ते शास्त्र तिकडे लागू पडतं. बरोबर आहे, बरोबर. मग जेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघरात शिरतो तेव्हा तिकडचं रसायनशास्त्र किंवा तिकडे असलेली सगळी रसायनं यांच्याकडे अतिशय डोळसपणे बघणं
फार महत्वाचं आहे. आता त्याच्या मागचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की रश्मी बघ, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला औषधं घ्यावी लागतात. आता ही औषधं कुठे बनतात तर बाहेरच्या लॅबोरेटरीजमध्ये. बरोबर. तर आता ही बाहेरच्या लॅबोरेटरी मधली रसायनं आपल्याला जर कमीत कमी घ्यावी लागावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या स्वयंपाकघराकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथेही आपल्या हातातली प्रयोगशाळा आहे, त्याचा उपयोग जर तुम्ही जाणीवपूर्वक आणि डोळसपणे केलात तर त्याचा तुम्हाला नक्की तुमच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो. ते कसं ते आपण आज पुढे बघत जाऊ. आणि मग नैसर्गिक रसायन आपल्या पोटात बरोबर. जातील. बरोबर आहे. जे बरोबर. आपल्याला बाकी केमिकल जे कंपाऊंड गरजेचं आहे ते आपल्याला कसं मिळवता येईल ते आपण बघायचं. बरोबर. मग सुरुवातच जर आपण करायची तर सगळ्यात मोठी चर्चा घरांमध्ये होत असते की पाणी कशातून प्यायचं असतं. बरोबर आहे. ह्याच्यावर खूप वेगवेगळी मतांतर आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल की नेमकं पाणी कोणत्या माध्यमातून प्यायलेलं सगळ्यात बेस्ट? आता सगळ्यात उत्तम म्हणजे चांदी. आता याचं जर तू कारण विचारशील तर चांदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. अच्छा. आणि तू बघ की आपल्याकडे ही जी पद्धत आहे की जेव्हा आपल्या घरातल्या मुलांची बारसं होतं तर तेव्हा साधारणपणे आजी नातवंडाला काय गिफ्ट देते तर चांदीची ताटली, चांदीची वाटी, चांदीचं भांडं. आता ह्याचं कारण काय की जेव्हा मूल आईच्या दुधावरून सुटतं तेव्हा त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता ही वाढत जाते. आता ही इन्फेक्शन्स कमीत कमी व्हावी अशी आपली इच्छा असते आणि म्हणून आपण काय करतो की चांदीची भांडी आपल्या नातवंडांना भेट म्हणून देतो की ज्या योगे त्याच्यातून त्यांना खायला प्यायला मिळेल आणि त्यामुळे मग त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होईल. बरोबर. पण मग ही चांदीचा तुम्ही जो वापर म्हणताय तो फक्त लहान मुलांनी करायचा की कोणत्याही वयामध्ये ते तितकंच उपयुक्त ठरू शकतं? कुठच्याही वयाला ते अर्थातच उपयुक्त आहे. आता अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टी आपल्याला पण पाहिजेच आहे. ऍडिशनली काय होतं की होमोसिस्टिन लेव्हल्स म्हणून जे आपल्या शरीरातल्या असतात ना त्या कमी होतात आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईल डिसीजेस होण्याची पण शक्यता आपली खूप कमी होते. आणि त्यामुळे चांदीचा जरूर उपयोग करा. चांदीचा नसेल तर तुम्ही निदान तांब्याच्या भांड्यातनं पाणी पीत चला. आता प्लॅस्टिकच्या मात्र बाटल्या तुम्ही पूर्णपणे अव्हॉइड केल्या पाहिजेत. म्हणजे खूप लोकांना बघ अशी सवय असते की रात्री झोपताना आपल्या उशाशी एखादी प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी भरून ठेवायचं, तर ते टाळायला हवं. मग त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर चांदीचं चांदीचं असेल किंवा तांब्याचं असेल जे काही शक्य असेल किंवा अगदीच ऑप्शन नसेल तर तुम्ही स्टेनलेस स्टील किंवा ग्लास वापरलीत, काचेचा ग्लास प्लास्टिक वापरू नका. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण प्लॅस्टिक मध्ये एखादी गोष्ट ठेवतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये झेनो एस्ट्रोजन्स नावाचा एक रसायनांचा समूह निर्माण होतो आणि ही जी झेनो एस्ट्रोजन्स आहेत ती खूप स्त्रियांच्या शरीरामधलं जे हॉर्मोन आहे एस्ट्रोजन त्याच्याशी त्याचं खूप साधर्म्य आहे. आणि त्यामुळे आपलं शरीर थोडं गोंधळून जातो की हे एस्ट्रोजन कुठचं आणि झेनो एस्ट्रोजन कुठचं. तो गोंधळ आपण टाळण्यासाठी आपण प्लास्टिक मध्ये टाळलं पाहिजे. बरोबर. पहिला फोन घेऊया. पुरुषोत्तम आपल्याशी यवतमाळहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी पुरुषोत्तम जिरापुरे बोलतो यवतमाळवरून. बोला. हा, सह्याद्रीचे दूरदर्शनचे कार्यक्रम दाखवून राहिले तुम्ही रासायनिक स्वयंपाकघर याबद्दल आपले धन्यवाद. तर आपण जे चांदीची किंवा तांब्याची भांडी स्वयंपाकामध्ये वापरणं आवश्यक आहे का? आणि गॅसवर गरम करण्याकरता तांब्याचं किंवा चांदीचं भांड आवश्यक आहे का? ओके, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती मला. त्यांनी असं म्हटलंय की शिजवण्यासाठी म्हणून चांदी किंवा तांब्याचा आपण वापर करू शकतो का? आपण मला वाटतं पुढचा मुद्दा हा चर्चेला घेणार आहोत की स्वयंपाक करण्यासाठी मग कोणती भांडी वापरायची. पण आधी पुरुषोत्तमजींच्या प्रश्नाचं उत्तर द्या की चांदी किंवा तांब गॅसवर तुम्ही वापरू शकता? चांदीमध्ये नाही, पण आपण तांब्यामध्ये तांब्याची पातेली आपण भात वगैरे शिजवण्यासाठी वापरू शकतो. फक्त जर तुम्ही काही त्याच्यामध्ये आंबट पदार्थ घालणार असाल तर तांब्याची भांडी वापरू नका. आणि चांदीची नाही? चांदीची नाही, चांदीचं शिजवण्यासाठी वापरायचं नाही. पण ते फक्त पाणी प्यायला किंवा काढून ठेवण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता. पण पाणी प्यायला हा मुख्य त्याचा उपयोग आहे. आणि पाणी नुसतं त्याच्यातून पिऊन चालणार नाही बरं, तुम्हाला ते त्याच्यात ठेवलं पाहिजे. चांदीच्या तांब्यात 6-7 तास ठेवलं ना पाणी तर मग तो इफेक्ट त्या पाण्यामध्ये येतो. मी आता तेच विचारणार होते की स्टोरेज पाण्याचं तिथे प्रॉपर स्टोरेज करून ठेवणं गरजेचं आहे. पण मग तांब्याचा जर आपण वापर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा एवढेच तास ठेवलं तरी त्याचा उपयोग चालतं. तांब्यामध्ये पण आपल्या म्हणजे अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल हे गुणधर्म आहेत.
तसंच कॉपर हे आपल्या शरीराला आवश्यक असणारे खनिज पण आहे आणि त्याच्यामुळे हे फायदे आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने जरूर मिळतात. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपले जे पूर्वज होते त्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, नाही का? सर्रास घराघरांमधून चांदीची आणि तांब्याची भांडी वापरली जायची. ती मला वाटतं आता परत बाहेर काढली पाहिजे. इव्हन इंग्लिश मध्ये पण आपण म्हणतो ना की बॉर्न विथ अ सिल्व्हर स्पून. तर आता हे फक्त वेल्थशी निगडीत नाहीये. नुसती वेल्थ असून काय फायदा असतो, तर हेल्थशी पण ते निगडीत आहे. आपण ते वरकरणी फक्त वेल्थशी निगडीत आहे असं आपल्याला वाटतं, पण जरा सखोल विचार केलात की आपल्या लक्षात येईल की नुसती वेल्थ असून माणसाला त्याचा काहीच उपयोग नाही. तर हेल्थ आणि वेल्थ दोन्ही मिळण्यासाठी किंवा हेल्थ इज वेल्थ, तर बाकीच्या सगळ्या गोष्टीचा आपण उपभोग घेऊ शकतो. भांडी आता आपण जेव्हा स्वयंपाक करतो प्रॉपर, हे झालं पाणी पिण्याबद्दल. अन्न शिजवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा कोणत्या कोणत्या प्रकारच्या भांड्यांचा वापर कसा कसा केला पाहिजे जेणेकरून हे सगळं रसायनशास्त्र जे आहे त्याचा तोल व्यवस्थित सांभाळला जाईल? तर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा आपण टाळलं पाहिजे ॲल्युमिनियम आणि वापरलं पाहिजे लोखंड आणि पितळेची भांडी. तर आता लोखंडाच्या भांड्यात जेव्हा आपण पदार्थ शिजवतो किंवा आपण पोळ्या करतो, परोठे करतो, तर तेव्हा काय होतं की आपल्या शरीरामध्ये त्याच्यामधून लोहाचा अंश जो मिळत जातो आणि त्यामुळे आपल्या हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहण्यासाठी खूप फायदा होतो. अच्छा, पण मग ती चांगली राहते म्हणजे जर समजा एखादीला किंवा एखाद्याला कमी हिमोग्लोबिन असेल तर अशा प्रकारे जर लोखंडी पात्रांचा आपण उपयोग केला तर त्याचा किती लवकर परिणाम दिसून येतो? अगदी नक्की त्याचा उपयोग होतो. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. इनफॅक्ट मी जेव्हा हे असं सांगते तर एखाद्या वर्षाने मला काही जणांचे फोन पण येतात की आम्ही 1 वर्ष पूर्ण अशी लोखंडी भांडी वापरली आणि आमचं हिमोग्लोबिन 2 युनिट 3 युनिटने वाढलं, असे माझे अनुभव पण आहेत. पण हे वापरत असताना खाद्यपदार्थांचे रंग बदलण्याची शक्यता असते, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण शैलजा आपल्याशी बोलतात. नमस्कार शैलजा. हॅलो, बोला. हॅलो, प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की आपण स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा स्टोरेजसाठी फ्रीज मध्ये पण काही काही गोष्टी वापरतो प्लॅस्टिकच्या किंवा झिपलॉकच्या पिशव्या वापरतो, तर त्या कितपत हे आहेत हायजेनिक आहेत वापरणं? झिपलॉकच्या ज्या पिशव्या असतात फ्रीजमध्ये स्टोरेजसाठी त्यांना जागा पण कमी लागते किंवा प्लास्टिकचे डबे सर्रास वापरले जातात, तर हे आपल्यासाठी किती घातक आहे किंवा त्याचा काय उपयोग आहे असं त्यांनी विचारलंय. म्हणजे शक्य तितकं टाळावं. जर तुम्हाला अगदी झिपलॉक मध्ये ठेवायचंच असेल ना, काही समजा काही पालेभाजी ठेवायचे, कोथिंबीर ठेवायचे, तर काय करा ना तुम्ही की एखाद्या पेपरमध्ये, साधं वर्तमानपत्र घ्या किंवा ब्राऊन पेपरची पिशवी त्याच्यात ठेवा आणि मग ते झिपलॉकच्या पिशवीत ठेवा, जेणेकरून ते प्लॅस्टिकच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही. एवढं तुम्ही करू शकता. आणि तेच डब्यांच्या बाबतीत पण तेच की म्हणजे जेव्हा आपण डबे म्हणजे जेव्हा ड्राय पदार्थ म्हणजे समजा मसूर, मूग किंवा चवळी असे पदार्थ आपण त्याच्यात स्टोअर करतो, तर तरी सुद्धा तुम्ही बघा की 4-5 वर्षांनी त्याचा जो आतला रंग भाग आहे, पृष्ठभाग जो आहे, तो सुद्धा तसाच्या तसा राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल हे होतच असतात. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही स्टेनलेस स्टील वापरलं किंवा काच वापरलीत तर त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे सोयीचं असलं तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी ते फार गरजेचं आहे. बरोबर आहे. एक फोन घेऊया. शुद्धोदन इंगळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. शुद्धोदन इंगळे बोलतो अकोल्यावरून. मला दिवेकर मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. गॅसवरती आपण जे जेवण तयार करतो त्या जेवणापेक्षा चुलीवरचं, सरपणावरचं जे जेवण आहे ते जेवण अगदी रुचकर लागतो. तर याच्यात काय असा डिफरन्स आहे की ते सरपणावरलं आणि ओरिजिनल चुलीवरचं जेवण रुचकर लागते, गॅसवरचं जेवण रुचकर लागत नाही? आणि रुचकर जर लागत नाही तर त्याच्यात आपल्या शरीरावर काही फरक पडतो का? बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. आता जेव्हा आपण चुलीवर स्वयंपाक करतो ना तेव्हा खूप स्लो हिटिंग होतं आणि जेव्हा स्लो हिटिंग होतं तेव्हा न्यूट्रियंट्स इंटॅक्ट राहतात आणि त्यामुळे ते जास्त रुचकर लागतं. म्हणून नेहमी आपण जेवण करताना गॅस बारीक करूनच स्वयंपाक करायला शिकलं पाहिजे. म्हणजे घाईघाईने आपला गॅस मोठा ठेवून भराभर जेवण करणं, असं करणं आपण जर टाळलं तर
चांगलं आहे ते, म्हणजे तेवढी ती न्यूट्रिएंट्स चव, चांगली हा, राहतात, तशीच आपल्याला इंटॅक्ट लागू राहतात. आणि शकते. म्हणून मायक्रोवेव्ह मध्ये पण आपण जेव्हा हीट करतो तेव्हा काय होतं की एकदम त्या न्यूट्रिएंट्सना धक्का बसतो आणि त्यामुळे थोडीशी चव जी आहे ती कमी होते आणि अर्थात आपल्या शरीराला पोषण मूल्य पण कमी मिळतात त्यामुळे. बरोबर आहे. एक प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही म्हणालात की न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्रामध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून कोथिंबीर वगैरे आपण ठेवायची. बऱ्याच जणांना अशी एक सवय असते की कामावर जाताना डबे खूप घ्यायला लागू नयेत म्हणून पोळी वगैरे वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून घेऊन जायचं. तर त्याचा काही परिणाम होत नाही कारण त्याच्यावर शाई असते किंवा बाकीचे सगळे एलिमेंट्स असतात, त्याचा परिणाम त्या अन्नपदार्थावर होत असं आपण प्लेन पेपर घेण्याचा प्रयत्न करावा. हा, ज्याच्यावर इंक नसेल तर पण त्यामुळे कागद चालू शकेल. जर प्लेन कागद चालू शकतो किंवा मलमलच्या कापडात पण आपण गुंडाळून घेऊ शकतो. अगदी सॉफ्ट असतं ना ते, त्याच्यामध्ये पण आपण बरेच जण असं नेतात हल्ली आता. पण प्लास्टिकच्या पिशव्या नको, प्लास्टिकच्या पिशव्या नको, जेवणासाठी पण म्हणजे पर्यावरणासाठी सुद्धा त्या घातक आहेत आणि आरोग्यासाठी त्या वाईट आहेत. बरोबर. आपण मगाशी बोलत होतो की लोखंडी जेव्हा भांड्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ बनवतो तेव्हा लगेच त्या पदार्थाची चव बदलण्याची शक्यता असते आणि मग काही जणांना ते असं आवडत नाही की अरे हे असं काय दिसतंय, राप आल्यासारखं वाटतंय. त्याच्यावर तुम्ही काय उपाय सांगाल? जेव्हा आपण अन्न शिजवतो तर त्याच्यानंतर ते लगेच तुम्ही काढून ठेवा. काचेच्या भांड्यात काढून ठेवा किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तुम्ही काढून ठेवू शकता. पण कमीत कमी मी म्हणते लोखंडी तवे तरी जरूर वापरा, कारण तिथे काय रंग बदलण्याचा प्रश्न येत नाही. बरोबर आहे. तसंच जेव्हा आपण एखादा पदार्थ उकळवत असतो, आमटी म्हणा, डाळ किंवा रस्सा, तर तेव्हा त्याच्यामध्ये लोखंडी पळी घालण्याची जी आपली आधीपासूनची जी पद्धत होती ती परत चालू करा. आजीच्या सगळ्या युक्त्या आपल्याला परत वापरायच्या आहेत, ज्या मधल्या काळामध्ये आपण विसरून गेलो होतो. या सगळ्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये अन्न बनवणं ही सुद्धा काही ठिकाणी अगदी वापरात असणारी गोष्ट आहे. चुलीवरचा उल्लेख निघाला म्हणून ही लिंक लागली खरं तर. मातीच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ बनवणं ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अगदी चांगलं. मातीच्या भांड्यात जेव्हा आपण अन्न बनवतो तेव्हा काय होतं की काही खनिज त्याच्यामध्ये मिसळली जातात आणि त्याच्यामुळे ते रुचकरही लागतं आणि पोषण मूल्य पण वाढतात. त्या दोन्ही दृष्टीने मातीची भांडी चांगली. आणि आता अन्नपदार्थ आपण बनवल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ती संपूर्ण दिवसभर काढून एका ठिकाणी ठेवणं. मग त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया होणार नाहीत ना, किंवा आपण वापरतोय ती भांडी बरोबर आहेत ना, ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की स्टेनलेस स्टील किंवा काच हे वापरा. आणि एक तुला फॉर्म्युला सांगू की शक्यतो आपण ओल्ड अँड कोल्ड खाऊच नाहीये. अच्छा. ओल्ड म्हणजे कसं की शिळं करून ठेवलंय बरेच तास, कारण त्याच्यामुळे म्हणजे न्यूट्रिशन सायन्स असं सांगतं की जितके तास जातात ना तसं न्यूट्रिशन कमी होत जातं. आणि कोल्ड का खाऊ नये, तर मग आपण ते कोल्ड तसंच्या तसं खात नाही, मग आपण गरम करतो आणि ते गरम करताना पण आपल्याला खूप घाई असते, मग आपण मायक्रोवेव्ह मध्ये किंवा मोठा गॅस, तर ते सावकाशपणे गरम करून एखाद्या वेळी खाल्लं तर ठीक आहे. पण शक्यतो प्रयत्न करा की ओल्ड अँड कोल्ड अवॉइड करा. बरोबर आहे. अजून उपलब्धता हल्ली एक कॉपर बॉटम सुद्धा आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण शोभा ब्रीद आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की हल्ली ओव्हन आलेले आहेत आपल्या रोजच्या जीवनात वापरतो आपण. बरोबर. तर त्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो, सिरॅमिक किंवा काचेची किंवा ती अल्युमिनियमची अशी. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवतो, भाजी म्हणा किंवा एक म्हणा. तर ती शरीराला कितपत योग्य आहे? कारण ते 5 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत आपण शिजवतो त्या लहरींनी. तर ते योग्य आहे का मायक्रोवेव्ह मधलं शिजलेलं अन्न त्या वेगवेगळ्या ह्याच्यामधलं? त्यांचा भांड्याचा जो मगाशी तुम्ही सांगितलं की सिरॅमिक म्हणजे परत मातीचाच एक सिरॅमिक आणि ग्लास मध्ये चालतं. पण जेव्हा जेव्हा शक्य असेल ना तेव्हा तुम्ही गॅसवरच शिजवा. म्हणजे अगदी काय आपण चुलीवर म्हणत नाही, पण गॅस आपल्या घरोघरी आहेत तर आपण गॅसवर शिजवण्याचा प्रयत्न करा. अगदी नाईलाज असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये शिजवावं. तर बेकिंग वगैरे करावं लागतं ती गोष्ट वेगळी आहे ग, पण जे अन्न म्हणजे भाज्या वगैरे करायच्या तर त्या गॅसवर केल्या पाहिजेत. कारण मी म्हटलं तसं की खूप फास्ट हिटिंग होतं त्याच्यामध्ये आणि ही जी सगळी न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स आहेत ना ती खूप हीट सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे खूप एकदम पटकन जर हीट तर त्याला एक धक्का बसल्यासारखा होतो.
ती जी रसायनं असतात त्यांना, तर त्याचं ते जे अवॉइड compound, करण्यासाठी बरोबर. त्यातलं जे बॉन्डिंग तुटू नये ह्यासाठी आपण स्लो हिटिंग म्हणजे करण्याचा प्रयत्न करावा. आणि अल्युमिनियमची भांडी कितपत वापरावीत? कारण बऱ्याच अल्युमिनियम- घरांमध्ये असतात दूध घरोघरी. तापवणे, बरोबर. आमटी करणे ह्याच्यासाठी. तर ॲल्युमिनियमचा वापर खरोखर थांबवलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण ॲल्युमिनियम वापरतो तेव्हा काय होतं की बघ, आपण नेहमी म्हणतो की ही माझ्या आईच्या वेळची कढई आहे किंवा सासूबाईंच्या वेळची आहे, तर त्या कढया पातळ होतात. तर त्या कढया पातळ का होतात की त्याच्यामधले जे कण असतात, म्हणजे ते आयर्नचे असू देत किंवा ॲल्युमिनियमचे असू देत, ते त्या अन्नामध्ये मिसळू लागतात. तर जेव्हा आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवलेलं खातो तेव्हा ॲल्युमिनियम अत्यंत सूक्ष्म प्रमाणात का होईना पण आपल्या पोटात जातं. आणि मग ॲल्युमिनियमचा असा एक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म असा आहे की ते आपल्या शरीरातल्या झिंकला रिप्लेस करतं. रिप्लेस करतं याचा अर्थ झिंक जातं आणि त्या झिंकची जागा ॲल्युमिनियम घेतं आणि त्यामुळे आपण झिंक डेफिशियंट होतो. आणि जर आपण झिंक डेफिशियंट झालो तर आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, म्हणजे आपल्या हॉर्मोन्समध्ये पण त्याच्यामुळे बदल होतात. आणि त्यामुळे आपला ॲल्युमिनियमचा वापर हा अगदी कमीत कमी केला पाहिजे. किती एकमेकाला सगळं जोडलेलं असतं आणि तिथे आपल्याला म्हणजे या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत, पण ह्या जर तुम्ही आचरणात आणल्यात तर तुमच्या आरोग्यावर खूप चांगले परिणाम होऊ शकतात. म्हणजे किचन हे फक्त खाद्यपदार्थांची प्रयोगशाळा न ठेवता आता त्यातलं रसायनशास्त्र आपल्या शरीरावर थेट परिणाम करणार आहे. नक्कीच. त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. स्मिता वझे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. हा दोघींनाही नमस्कार. माझा नमस्कार. मी ठाण्यावरून बोलतेय. नॉनस्टिक जे आपण तव्याला पोळ्यांना वापरतो, ते नॉनस्टिक वरचं कोटिंग केल्यानंतर ते वापरणं योग्य आहे का? पांढरा तवा असताना आणि पितळेच्या पातेलीत जेवण करणं चांगलंच आहे कधीही, तर दुसरी भांडी वापरणं आहे का आवश्यक? कारण पितळेच्या पातेलीत केलं तरी चालेल. बरोबर. कलई पाहिजे का त्याला? कलई पाहिजे का? खूप छान प्रश्न विचारला. नॉनस्टिक वेअर म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये काय असतं की पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीनचा लेअर असतो त्या तव्यावर म्हणा किंवा एखाद्या भांड्यात नॉनस्टिक वेअर मध्ये आपण जेव्हा शिजवतो तेव्हा, आणि हा जो लेअर असतो त्याच्यावर एक जरी स्क्रॅच आला तरी आपण ते भांडं स्वयंपाकघरातनं काढायला हवं. कारण काय होतं की हे जे टेफ्लॉन आहे ते आपल्या पोटात जात राहतं. पण दुर्दैवाने काय होतं की आपण तेवढ्या जागरूक, काही लोकांना हे माहिती नाहीये की हे टेफ्लॉन आपल्या शरीराला चांगलं नाही, आणि म्हणून आपण घरोघरी बघतो की तो तवा अगदी पांढरा होईपर्यंत आपण तो तसाच वापरत राहतो. कारण काय आहे की कुठेतरी त्याच्या मागे अर्थकारण जोडलेलं बरोबर आहे. असतं. म्हणजे आपली काय अशी संस्कृती नाहीये ना, यूज अँड थ्रो. वेस्टर्न लोकांसारखी आपली ती संस्कृती नाहीये. पण म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या लोकांच्या पण स्कीम्स असतात की जुनं आणि नवीन ते एक्सचेंज मध्ये, पण त्याच्यापेक्षा तुम्ही लोखंडी तव्यावर केलं तर खूप चांगलं. वापरू नये. कारण कसं आहे ना, ह्याचा वापर चालू का झाला की फॅट आपण कमी खावं यासाठी. पण आता सगळ्यांना मला वाटतं माहितीच आहे की फॅट आपल्या शरीराला खूपच आवश्यक आहे, आणि त्यामुळे फॅट टाळण्याची आपल्याला खरं म्हणजे गरजच नाही. इथे आपण चांगल्या फॅट बद्दल बोलतोय, ते आपण आता पुढे कार्यक्रमात बोलणारच आहोत. हा, तर त्यामुळे, आणि तुम्ही जे म्हणालात ना की पितळेच्या भांड्यात अगदी शिजवणं चांगलं आहे, तुम्ही शिजवू शकता, बाकीच्या भांड्यांची खरोखर गरज नाही. मात्र त्याला कढई लावायला हवी जर तुम्ही त्याच्यामध्ये आंबट काही म्हणजे टोमॅटो घालणार असाल, कोकम घालणार असाल, चिंच घालणार असाल, तेव्हा तुम्हाला कढई असलेलंच भांडं वापरायला हवं. पण जर तुम्ही नुसता भात शिजवणार असाल किंवा परतून काचऱ्या करताय तर तुम्हाला कढई नसेल तरीही चालतं. जिथे जिथे आंबट येणार आहे पितळी भांड्यामध्ये त्यावेळेला कढई योग्य असणं, किंवा मग कॉपर बॉटम असलेलं स्टेनलेस स्टीलचं भांडं वापरा. तो सुद्धा एक चांगला पर्याय हल्ली आहे. काही जणांना असं वाटतं की आता पूर्वीसारखे कढई लावणारे आपल्या दारात येत नाहीत, पण ते संपले तशातला भाग नाही, फक्त ते आपल्या शोधावे लागतात. शोधा म्हणजे सापडेल. ते दुकानात असतात आणि तिकडे जाऊन जर आपण ही कढई लावून घेतली तर पितळीची भांडी आपण वापरू शकतो. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. प्राजक्तामुळे मुलुंडहून बोलतीये. मला असं म्हणायचंय की आपण सांगितलेला जो पर्याय तो मला सुद्धा आवडेल
की मातीच्या भांड्यात, पण ही मातीची भांडी मिळतात कुठे एक गोष्ट, बरं. तर ते आम्हाला सांगितलं तर फारच उत्तम होईल. दुसरी गोष्ट असं की आपण असं म्हणतो की प्लास्टिक कंटेनर मध्ये तुम्ही मोहरी जिरे वगैरे अहो, पण माझी 1 किलोची काचेच्या बाटलीत ठेवलेली मोहरी, ती बाटली फुटली म्हणून सगळी फेकावी लागली. मग अशा वेळेस आपल्याला पर्यायच नसतो ना. आणि तिसरी गोष्ट मला असं सांगायचं, एकदा आरती अंकलीकर टिकेकरनी मुलाखतीत सांगितलं होतं की लहानात लहान फ्रीज घ्या आणि फ्रेश खा. हे इतकं चांगलं आहे ना की गोडाऊनच होतो आपला फ्रीज. बरोबर आहे. त्यामुळे मला याबाबत आणि हिंडालियमचं शेवटी सर्वसाधारणपणे मला असं वाटतं की तेच वापरण्यात येतो. हो, फार काय करायचं, पण ते टाळायला हवं. पण बऱ्याच गोष्टींमध्ये असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला प्राजक्त मुळे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण आपल्याला एक फोन आहे चंद्रपूरहून. मुकुंद जवळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार. मी मुकुंद जवळ बोलतो भद्रावतीवरून. बोला. आपण फ्रीज मध्ये ज्या पाण्याच्या शिशा ठेवतो त्या प्लास्टिकच्या असतात, याशिवाय त्या टाक्या असतात सिंटेक्सच्या, त्याही प्लास्टिकच्या असतात. तर हे कितपत योग्य आहे? बर. आणि जर अयोग्य आहे तर याच्या ऐवजी काय करावं? अच्छा, त्याच्या ऐवजी काय करावं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. काय सांगाल तुम्ही? आधी आपण प्राजक्त मुळे यांच्याबद्दल येऊया, कारण त्यांनी खूप रोजचे अनुभव सांगितले. ती काचेची बाटली फुटते, बरणी फुटते. पण आधी आपण मुकुंदजींच्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. पाण्याच्या की आता फ्रीज मध्ये तर तुम्ही नक्कीच काचेच्या बाटल्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या ठेवू शकता. आता हे मी जे सगळं सांगते ते खूप आदर्श आहे, तर जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करत चला असं मी म्हणेन. आता जेव्हा आपण घरी पिण्यासाठी पाणी मला वाटतं डायरेक्ट आपलं बीएमसीचं येतं तेव्हा भरू शकतो, म्हणजे सिंटेक्स मध्ये स्टोअर न केलेलं पिता आपल्याला तो एक पर्याय आहे असं मला वाटतं. आणि फ्रीजमध्ये तर नक्कीच हल्ली तर स्टेनलेस स्टील, काचेच्या तसंच कॉपरच्या सगळ्या बाटल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर त्या तुम्ही घ्या. मला वाटतं प्लास्टिक नको ह्या गोष्टीने जे पर्याय उपलब्ध हल्ली होत आहेत त्यामुळे त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे. बरोबर. आणि आता एकदा हे तुम्हाला माहिती झालं की तुम्ही त्या दृष्टिकोनातून थोडा तरी विचार करू लागता असं होतं. प्राजक्त मुळे यांनी जे विचारलं होतं की मातीची भांडी आपण वापरणार आहोत, पण ती मिळतात कुठे? ही जी भांडी आहेत ना मातीची, ती वेगवेगळी जी एक्झिबिशन्स लागतात ना, की वेगवेगळ्या प्रदेशातनं भारतातल्या वस्तू येतात आणि जिथे आपण काही घ्यायला जातो तर तिथे तुम्हाला ती मातीची भांडी नक्की मिळतील. आणि मला वाटतं काही वेबसाईट्स पण उपलब्ध आहेत, जरा बघायला लागेल. बरोबर. त्याने असा एक अनुभव सांगितला की आता मोहरीची बरणी जर आम्ही ठेवली किंवा कुठली काचेची बरणी आणि त्याच्यातनं सगळं फेकून द्यावं लागतं. बरोबर. तर त्याच्यावरचा उपाय काय तुम्ही सांगाल? आता मी असं म्हणेन की अगदीच टाळता येत नसेल तर वापरा, पण त्याला दुसरा पर्याय असा आहे की मी जसं आधी म्हटलं की आधी त्याच्यामध्ये एखादा पेपर घालून तुम्ही भरून ठेवू शकता. त्याच्यामध्ये हा एक पर्याय आहे त्याच्यासाठी. किंवा आपण जेव्हा सामान मागवतो तेव्हा काही वेळेला दुकानातनच आपल्याला त्या खाकी पेपर मधनं ते मिळतं, तर ते तसंच्या तसं आपण ठेवू शकतो ना, त्याचा काही प्रॉब्लेम नाही येऊ शकत. आणि काच आपण तेवढे सांभाळून वापरूया की जरा जर त्रासच होतोय प्लास्टिकच्या बरण्याने. आणि तुम्ही म्हणाला होतात की शक्यतोवर ओल्या गोष्टी ज्या ओलसर पदार्थ तर नक्कीच ठेवू नका. म्हणजे आता मोहरी जिरा वगैरे ठीक आहे तुम्ही ठेवू शकता, पण लोणची, म्हणजे कधी कधी असं होतं की मोरंबे, लोणची वगैरे ज्या पदार्थ आपण करतो तर ते तरी तुम्ही काचेच्या बाटल्यांमध्येच भरून ठेवा, किंवा चिनी मातीच्या किंवा चिनी मातीचं, सिरॅमिकचं आपल्या बरोबर. त्याच्याबद्दल अरुणा बागवे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. मी अरुणा बागवे बोलते चिंचपोकळीवरून. मला विचारायचं होतं की मातीची भांड्यात स्वयंपाक केल्यावर स्वच्छ कशी करायची आणि ती घासू नये असं म्हणतात, मग काय करायचं? बर, धन्यवाद. खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर रोजच्या वापरात आपण मातीची भांडी वापरत असू त्याची पण ती स्वच्छ होतात. अच्छा, स्वच्छ होतात. लिक्विड सोप वापरा, घासायची नाही फक्त, जरा सांभाळून घासावी लागतात, कारण शेवटी ते मातीचं भांडं आहे. जसं आपण काचेचं फुटण्याची शक्यता तसंच मातीची पण फुटण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे जरा सांभाळून. आणि मला वाटतं तेव्हाच्या तेव्हा वापरानंतर लगेच जर आपण धुतली तर मला वाटतं त्याच्या स्वच्छतेची आणि काही पदार्थांची तर खरंच खूप
चव वाढते मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने. पालेभाज्या वगैरे मस्त होत असतील नंतर. किंवा आपण या हुरड्याची उसळ वगैरे जेव्हा करतो ना, त्याची चव खूप वाढते. आता हळूहळू आपण अन्न घटक जे आहेत आपले, मगाशी आपण एक जाता जाता एक टच केलं होतं की चांगलं फॅट, त्या बरोबरीने प्रथिनं आहेत, कर्बोदकं आहेत, हे सुद्धा खूप महत्वाचे घटक रोज आपल्या शरीराला मिळाले पाहिजे. बरोबर. पण हल्ली एक पेव असं दिसतं दिवेकर मॅडम की या घटकामध्ये किंवा या पदार्थामध्ये हे घटक असतात, यामध्ये प्रथिनं असतात. खरंच असं आहे का की वस्तुस्थिती वेगळी आहे? आता बघ, जेव्हा आपण शाळेमध्ये हे शिकतो की नाही की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, तर हे जे ढोबळ मानाने वर्गीकरण आपण शाळेमध्ये शिकतो. पण जसं आपण आता मोठं होतो तसं आपण हे जाणून घेतलं पाहिजे की कुठचाही पदार्थ हा निव्वळ कार्बोहायड्रेट किंवा निव्वळ प्रोटीन किंवा निव्वळ फॅट नसतो. अच्छा. कारण काय आहे, म्हणजे त्याला अपवाद आहेत अर्थातच. म्हणजे जी आपण साखर खातो ती केन शुगर, म्हणजे त्याला एक फॉर्म्युला आहे की C12H22O11. पण जर तू तांदूळ म्हणशील किंवा नाचणी म्हणशील, गहू घेशील किंवा डाळी, तर त्याचा अमुक एक फॉर्म्युला असा नाही. कारण त्याच्यामध्ये आपण बनवलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी नॅचरल फॉर्म आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे ना, आपल्याला तांदूळामध्ये सुद्धा प्रोटीन्स आहेत. हो. तसंच आता जेव्हा आपण नाचणी म्हणतो तर त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत. तांदूळामध्ये आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, झिंक सारखं मिनरल मिळतं. डाळींमधून तर आपल्याला भरपूर खनिज आणि बरेच काही अन्य घटक सुद्धा आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात. फक्त तेव्हा आपण आता हे लेबल करणं टाळायला हवं. म्हणजे आता हल्ली काय झालंय की नो कार्ब डाएट हे खूप मोठा फॅड झालाय. हो ना. की अगदी अजिबात भात टाळायचा आणि सूप्स आणि सॅलड्स खाऊन राहायचं. असं जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं ना की आपण जर शरीराला पुरेसे कार्बोहायड्रेट्स दिले नाहीत तर हे कार्बोहायड्रेट्सचं काम प्रोटीन्सवर येऊन पडतं. कार्बोहायड्रेटचं काम काय आहे की शरीराला ऊर्जा पुरवणं. आता हे जर ऊर्जा पुरवण्याचं काम करायला कार्बोहायड्रेट अवेलेबलच नाहीयेत तर मग प्रोटीन्सवर ते काम येऊन पडतं. आणि मग प्रोटीनचं जे मुख्य काम आहे की आपल्या शरीराची जी झीज होत असते सातत्याने, ती भरून काढण्याचं काम जे प्रोटीन्सचं असतं, म्हणजे वेअर अँड टेअर रिपेअर करण्याचं जे काम असतं ते प्रोटीनना करायलाच मिळत नाही. आणि म्हणून खूप मोठे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. तर म्हणून असं काही नाही की कार्बोहायड्रेट खायचे नाहीयेत, कारण कार्बोहायड्रेट मधून आपल्याला शेवटी मिळणार काय आहे, ग्लुकोज. हो ना. आणि ग्लुकोज तर आपल्याला लागतच. कोणत्याही घटकाला सुट्टीवर पाठवू नका, नाहीतर त्याचा ताण दुसऱ्यावर. करेक्ट. म्हणजे जे कामाच्या ठिकाणी आपण म्हणतो ना की आज अमुक अमुक आला नाही, मलाच त्याचं काम करावं लागतंय, तर आपल्या शरीरातले अन्न घटक पण हेच म्हणत असतात की प्लीज आमची कामं आम्हाला करू द्या. अगदी छान बोललीस तू. सचिन जोशी आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. बोला सर. नमस्कार. नमस्कार. मी सचिन जोशी बोलतोय पुण्याहून. बोला. मला असं विचारायचं होतं की अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आम्ही दूध गरम करून वापरू शकतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चांगल्या प्लास्टिकच्या क्वालिटीचे जे भांडी असतात त्यातलं पाणी किंवा हे कितपत योग्य आहे? बरोबर. आपण कोणाचाही उल्लेख म्हणजे आपण ब्रँडचा उल्लेख आपण न करता असं म्हणू शकतो की तुम्ही स्वतः निरीक्षण करा. ते जे काय तुम्ही प्लॅस्टिक चांगल्या कंपनीचं आहे ते 4-5 वर्षांनी तसंच राहतंय का हो आतून? जर तुम्हाला वाटलं की हो त्याच्यामध्ये काडीचाही फरक पडला नाही तर मग मी म्हणेन की तुम्ही वापरू शकता. पण तसं होत नाही दुर्दैवाने, आणि त्याच्यामुळे ते टाळलेलंच बरं. बरोबर आहे. आणि अॅल्युमिनियमचं काय दूध जरी तापवलं तरी तेच होणार ना. बरोबर आहे. नेमकी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होत असते मला वाटतं हिटिंगमुळे. जे आपण रसायनशास्त्रात शिकलेलो आहोत की उष्णता जर दिली गेली एखाद्या रसायनाला तर त्याच्यावर प्रक्रिया होते सूक्ष्म प्रमाणामध्ये ते जात राहतं फूड मटेरियल मध्ये, आणि ते आपल्याला टाळायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कॉपर बॉटमची स्टेनलेस स्टीलची भांडी आणून वापरा, त्याच्यात दूध गरम करा. अगदी खरं आहे. आपण चांगल्या ह्याच्याबद्दल फॅट बद्दल मगाशी अर्धा ठेवला होता तो मुद्दा, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता चांगल्या प्रतीचं फॅट म्हणजे काय? तर चांगल्या प्रतीचं फॅट म्हणजे तूप आहे किंवा गाळलेली तेल. आणि जे वाईट प्रतीचं फॅट किंवा कमी प्रतीचं फॅट जे आपण म्हणतो ते म्हणजे ट्रान्स फॅट्स. आता ही ट्रान्स फॅट्स कशामधून मिळतात? तर सगळी मी म्हणेन की अदृश्य स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे बिस्किट घ्या, ब्रेड घ्या, त्याच्यामध्ये सगळी ट्रान्स फॅट्स, म्हणजे त्याच्यामध्ये उत्तम क्वालिटीची अर्थातच फॅट्स नसतात. आणि गाळलेली तेल
तुम्ही वापरा. आणि जेव्हा आपण बाहेरचे तळलेले पदार्थ खातो तेव्हा पण आपल्या पोटात ट्रान्स फॅट्स जाण्याची शक्यता असते. कारण असं आहे की तेल एकदा गरम केलं म्हणजे आपण एकदा तळणीसाठी वापरलं की ते पुन्हा वापरायचं नसतं. पण जेव्हा आपण अर्थातच बाहेरून तळलेले पदार्थ घरी आणू तेव्हा ते लोक काय असं करू शकणार नाहीत. म्हणजे त्यांना ते परवडणार पण नाही की एकदा तेलात तळलं आणि ते तेल फेकून दिलं, असं तर होऊ नाही शकत. पण आपण घरी काय करू शकतो की आपण आपल्या घरात 2 माणसं असली तर त्याप्रमाणे आपण लहान आकाराची कढई घेऊ, कमी तेल घेऊ आणि त्याप्रमाणे तळू. बरोबर आहे, बरोबर. तर त्यामुळे बाहेरच्या तळलेल्या पदार्थातून आपल्याला ट्रान्स फॅट्स मिळतात. वनस्पती तूप कशामध्ये येतं? ते पण नाही चांगलं. ते पण चांगलं नाही. म्हणजे चांगलं आपण गाईचं किंवा म्हशीचं आपण जे घरी बनवतो तूप ते खूप चांगलं. बर. किंवा पनीर, चीज हे सुद्धा चांगल्या प्रतीची फॅट्स आहेत. फक्त ती प्रमाणात खाल्ली तर ती आपल्या शरीराला म्हणजे काय की त्याच्यामधून जर आपण फॅट नाही खाल्लं तर आता हे रसायनशास्त्राच्या दृष्टीने मी तुला सांगते, A, D, E आणि K ही जी 4 व्हिटॅमिन्स आहेत ती फक्त फॅटमध्ये विरघळतात. अच्छा. म्हणजे आता आजकाल तुला माहिती असेल की व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप दिसून येते. हो ना. तर म्हणजे आपण अगदी उन्हामध्ये तू बसलीस 4 तास आणि शरीरामध्ये चांगल्या प्रतीचं फॅट नसेल तर ते शरीराला सात्म्य होत नाही, ऍसिमिलेट होत नाही. कारण का की हे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन डी आहे तर म्हणून फॅटही टाळता कामा नाही आपल्याला. A, D, E आणि K ही 4ही व्हिटॅमिन्स फॅटमध्ये विरघळतात. आणि मला वाटतं शहरांमध्ये हल्ली डी व्हिटॅमिनचा कमतरता ही दिसून येते कारण खूप लोक हल्ली घाबरतात तूप वगैरे खायला. असं तूप वगैरे खायला घाबरतो. त्याच्यानंतर दिवसापासून रात्रीपर्यंत एसी मध्ये सूर्यप्रकाश नाही, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात येतात. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला सर. बघा आता प्लास्टिकच्या ज्या अनेक व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये फूड ग्रेड पॉलिएस्टर जे असतं ते माझ्या मते सेफ असतं वापरण्याकरता. तर त्याबद्दलचं आपलं मत काय आहे? आणि साधे साधे पदार्थ ब्रेड आपण जो खातो, बिस्किट खातो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? खूप प्रश्न आहेत सगळ्यांचे. कारण किचन मधलं रसायनशास्त्र आपल्या स्वयंपाकघरामध्ये एवढी मोठी प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामध्ये रसायनशास्त्र किती प्रामुख्याने असतं याबद्दल खूप उत्सुकता आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात. किशोर नगरकरांनी जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आपण बोलूया मॅडम. पण उमा किंजळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. मी अंधेरीहून बोलतेय. तुम्हाला दोघींना नमस्काराचा सब्जेक्ट खूप छान आहे. माझा प्रश्न असा आहे, आजकाल मोस्टली बायका एकट्या असतात त्यामुळे कोणी यायचं तर सॅलड वगैरे आधी करून ठेवतात किंवा रोज सुद्धा 1-2 दिवसाचा कांदा वगैरे चिरून ठेवतात. तर ते योग्य आहे का? आणि ते टपरवेअर म्हणजे मी ब्रँडचं नाव नाही घेत पण टपरवेअर सारख्या चांगल्या क्वालिटीच्या डब्यांमध्ये ठेवतात. इज इट गुड ऑर बॅड? मला वाटतं त्या चांगल्या प्लास्टिक बद्दल मॅडमने उत्तर दिलंच आहे की ते आपण ऑब्झर्व करा की त्याचा जो आतला जो भाग आहे तो तसाच्या तसा राहतो का. आपण अगदी चांगली क्वालिटी म्हटलं तरी. आणि मी म्हणेन की आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या पुढच्या पिढींच्या दृष्टीने सुद्धा आपण जितकं प्लास्टिक कमी वापरू ना तेवढं चांगलं आहे. कारण आपण किती कचरा निर्माण करणार आहोत पुढच्या पिढ्यांसाठी. आणि त्यांनी जे विचारलं की सॅलड आधीपासून करून ठेवणं किंवा कांदा वगैरे आधी खरं म्हणजे नाही. कारण कसं आहे ना, जेव्हा तुम्ही चिरता ना तर ते बी आणि सी व्हिटॅमिन्स आहेत ना ती वॉटर सोल्युबल असतात. बरोबर. हा प्रश्न तुम्ही चांगला विचारलात की बऱ्याच जणींना आपल्याकडे सवय आहे की भाजी चिरायची आणि मग ती पाण्यात घालायची. जर आपण असं केलं तर त्यातले बी आणि सी व्हिटॅमिन जी वॉटर सोल्युबल आहेत ती आपल्याला मिळत नाहीत, म्हणजे कमी होतात. तर त्यामुळे नाही असं करू. म्हणजे शक्यतो आपण चिरायचं आणि लगेच करायचं. आता खरं आहे तुमचा जो हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे तुमचा की एकट्या बायका राहतात तर किती कमी करायचं. म्हणजे ते आपण आपल्या अनुभवाने म्हणजे शिकायचं की किती आपण कमी करायला हवंय आपल्यासाठी. किंवा आपण असेच अन्न पदार्थ बनवूया की ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इंटॅक्ट ठेवू शकू. हो. आपल्याला किशोर नगरकरांनी विचारलं होतं की प्लास्टिकच्या काही डब्यांमध्ये चांगलं तेच उत्तर आहे. बरोबर आहे. आणि दुसरं त्यांनी विचारलं होतं की बिस्किट्स मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात खूप मोठ्या प्रमाणात. खरोखर आहे की आपण जेव्हा बिस्किट खातो ना तेव्हा त्याच्यामध्ये मधून आपण काय काय खातो माहितीये का की ट्रान्स फॅट्स खातो, प्रिझर्वेटिव्ह खातो, कलरिंग एजंट्स खातो, इमल्सिफायर्स खातो. तर त्याच्यापेक्षा होममेड कुठचाही पर्याय म्हणजे जे
करणं आहे ना ते खूप चांगलं आहे. सिरियल्स बद्दल सुद्धा हल्ली खूप एक गवगवा आहे त्याचा सगळं. आता कसं आहे की स्त्रियांना वेळ नसतो, सकाळी उठून कामावर जायचं असतं, म्हणजे खरोखर पर्याय नाही म्हणून काही जणी सिरियल्स खातात, पण त्याचा सुद्धा आपल्याकडे भारतीय पर्याय उपलब्ध आहेत. जेव्हा आपण सिरियल्स विकत आणतो तर तेव्हा त्याच्यामध्ये ना ग्रास म्हणजे GRAS नावाचं एक रसायन असतं. आता GRAS म्हणजे काय की जनरली रिगार्डेड ॲज सेफ. हा, तर त्याच्यामध्ये आता बघा याच्यावरूनच नावावरून तुम्हाला रिगार्डेड ॲज सेफ. त्याच्यापेक्षा जर तुम्ही नाचणी सत्व घरी बनवलं किंवा ज्वारीच्या लाह्यांचं पीठ येतं किंवा कण्हेरी आहे जे आपण पूर्वीपासून करत आलो, किंवा राजगिऱ्याचे लाडू दुधात घाला, हे जे सगळे आपले सिरियल्सचेच पर्याय मात्र जे आपण घरी करू शकतो हे उपलब्ध आहेत आपल्याकडे. लाह्या डायरेक्ट घालू शकता तुम्ही. आणि ह्याचं म्हणजे तुम्हाला वेळ नाहीये ना तर तुम्ही हे करा, हे सगळ्यात सोपं म्हणजे ही सिरियल्सच खाता तुम्ही, बट विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग एजंट, रसायन नाहीत काही, आणि नॅचरल रसायनं जी शरीराला आवश्यक असतात ती आहेत, आणि पोषण मूल्य भरपूर, कॅल्शियम भरपूर, नाचणी, राजगिरा या सगळ्यामध्ये तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल. अगदी. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं, खरं तर हा खूप जिव्हाळ्याचा असल्यामुळे इतका आनंद होतोय ना की केवढ्या तरी गोष्टी आम्हाला कळल्या. मला फक्त असं आता विचारायचं, कारण सगळंच विचारून झालेलं आहे. मध्ये आणि थर्मासमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी, म्हणजे चपाती 6 तास गरम राहावी किंवा चहा गरम राहावा म्हणून ते ठेवतो, तर ते योग्य आहे का हा प्रश्न आहे. पण म्हणजे अयोग्य असेल तर काय, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या काय रसायन प्रक्रिया होते ह्याबद्दल प्लीज सांगा. आणि मातीच्या भांडीबद्दल मगाशी बोलले ना, तर ते मडकी वगैरे बनवणारे असतात ना त्यांच्याकडे सर्रास मिळतात. ते फक्त बरं झालं तुम्ही माहिती दिलीत. काळ्या रंगाची जी ती अतिशय चांगली आहे. थँक्यू सो मच. तुम्ही काय सांगाल, एक गरम राहण्यासाठी म्हणून सर्रास थर्मास वापरले जातात, किंवा पोळ्या गरम राहाव्यात म्हणून ते एक मटेरियल असतं आतून आणि बाहेरून प्लास्टिक, नाही त्याच्यामध्ये काही हे नाही, ते तुम्ही वापरू शकता कारण त्या फक्त गरम तशाच्या तशा राहतात. तुम्ही परत ते गरम करत नाही आहात. जेव्हा आपण रिहीटिंग करतो तेव्हा ते मॉलिक्युल्स ब्रेक होतात. पण गरमच्या गरम, इव्हन तुम्ही बघा पितळेच्या भांड्यात जर एखादा पदार्थ आपण शिजवला ना तर तो बऱ्याच काळपर्यंत गरम राहतो, कारण धातूची ती कॅपॅसिटी आहे. बरोबर आहे. सगळं हे माहित असतं, सगळं शाळेत शिकलेलं असतं, फक्त जसं आपण पुढे येतो ना या सगळ्या गोष्टी मागे राहतात, जास्त सोयीच्या मागे जातो कधी कधी. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातले फायदे आपण आपोआप कमी करत असतो नाही का आपल्या नकळत. बऱ्याचदा असं होतं की काही कॉम्बिनेशन्स जी आहेत ती आपल्या आहारात म्हणा किंवा अन्न घटकांमध्ये म्हणा ही अगदी 100% असावीत, ज्याचा आपल्याला खूप फायदा होतो असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जसं आपण तुम्ही बघ भारतामध्ये कुठेही जा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, कोणी आजारी पडलं की आपण काय खायला देतो? खिचडी. तर आता ह्या खिचडीमध्ये असं काय आहे की त्याच्यामध्ये तृणधान्य आणि कडधान्य ह्याचं कॉम्बिनेशन आहे. तर काय गंमत आहे की मी जसं मगाशी म्हटलं की तांदूळ जरी असला तरी त्याच्यामध्ये प्रोटीन नाही असं नाही, तर तांदूळामध्ये जे अमायनो ऍसिड आहे ना ते डाळीमध्ये नसतं. आणि डाळीमध्ये जे अमायनो ऍसिड आहे ते तांदूळात नसतं, आणि म्हणून हे कॉम्बिनेशन खूप चांगलं. आणि बघ आपण कधी नुसता भात नॉर्मली खात नाही, तर वरण भात खातो, आमटी भात खातो, दही भात खातो. तर कसं तृणधान्य आणि कडधान्य किंवा तृणधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ अशी जर आपण कॉम्बिनेशन्स केली तर आपल्याला संपूर्ण अमायनो ऍसिड प्रोफाईल जे म्हणतात ते आपल्याला मिळू शकतं. एक फोन घेऊया. साताऱ्याहून फोन आहे. शीतल जाधव आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला शीतल. मी शीतल जाधव बोलते. माझा हा सब्जेक्ट नाही की जर्मल आणि अल्युमिनियम त्याच्यामध्ये काय फरक आहे? जर्मलचं भांडे आपण स्वयंपाकाला वापरायचं, पाणी फिल्टर करतो त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी कसं साठवायचं?
फिल्टरमध्ये पिण्याचं पाणी कसं साठवायचं, ते सेफ असतं का? कारण बरेचसे फिल्टर्स पण हल्ली प्लास्टिकचे असतात. आणि त्यांनी सांगितलं की जर्मनची भांडी मिळायची आधी किंवा आणि अल्युमिनियम, ह्याच्यामध्ये फरक काय? काही नाही फरक आहे. थोडंसं त्याच्यामध्ये दुसरी मेटल्स घातलेली आहेत, पण ती सगळी एकमेकांची भावंडच आहेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून अल्युमिनियमच आहे. त्याच्यामुळे ते वापरायचंच नाही, जर्मन असू देत अल्युमिनियम. आणि पाण्याचं मी सांगितलं तसं की ते आपण जेव्हा येतं फिल्टर मधून तेव्हा लगेच आपण काढून माठात भरा. बरोबर आहे. किंवा चांदीच्या तांब्यात भरा किंवा कॉपरच्या भांड्यात भरा, म्हणजे मग ते तुम्हाला फायदे मिळतील त्याचे. बरोबर. आणि प्युरिफिकेशन साठी जो कंटेनर असतो तो परत प्लास्टिकचाच असतो. हो, म्हणजे हो, पण ते लगेच आपण स्टोअर करून ठेवायचं. अच्छा. जास्ती वेळ त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ द्यायचं नाही. हे तुम्ही प्युरिफायर जे म्हणताय ते इलेक्ट्रिसिटीवर चालणार, पण हल्ली जे असतं ना की नॉन इलेक्ट्रिसिटीवर चालणारं गाळ्यासारखं, तर ते आपण टाळलेलंच बरं. टाळलेलं बरं. प्लास्टिक मध्ये जास्ती वेळ राहत असेल तर टाळलेलं बरं. बरोबर. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत आणि आपण कॉम्बिनेशन्स बद्दल बोलत होतो. तुम्ही सांगत होतात की कशाबरोबर तरी काहीतरी आपण खातो आणि आपल्या शरीराच्या सगळ्या गरजा त्याच्यातून पूर्ण करत असतो एका वेळी. त्याच्याबद्दल अजून काय सांगा? म्हणजे मी जसं म्हटलं की आता हे तृणधान्य आणि कडधान्य याच्यामधून, तर तेच मी थोडं तुम्हाला आणखीन एक्सप्लेन करून सांगते की आपल्या शरीराला ना 23 अमायनो ऍसिडची गरज असते. त्यापासून आपल्या शरीरात जवळपास 30,000 प्रोटीन्स बनतात. पण ह्यातलं जर एखादं प्रोटीन नसेल, म्हणजे आय मीन अमायनो ऍसिड नसेल 23 मधलं एखादं, तर मग आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड निर्माण होते. आणि म्हणून हे संपूर्ण अमायनो ऍसिड प्रोफाईल जाण्यासाठी हे तुम्ही कॉम्बिनेशन नेहमी करत राहा. आता बघ, सगळीकडे आपण इडल्या जेव्हा खातो त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ आहे, उडीद डाळ आहे, थोडी मेथी टाकतो. बरोबर. आता महाराष्ट्रीयन लोक जेव्हा भाजणी करतात तेव्हा त्याच्यात अनेक सारं काही टाकतात, त्याच्यामुळे पण पूर्ण अमायनो ऍसिड प्रोफाईल आपल्याला मिळतं. आणि ते कशाबरोबर तरी खातो, आणि आपण ते फॅट बरोबर खातो. जेव्हा थालीपीठ असेल तर तेव्हा आपल्याला फॅट मिळतं, लोणी, तूप मिळतं. म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये ना पद्धती अशाच आहेत ज्याच्यामधून कॉम्बिनेशनच आहे. तर ते आपण लक्षात ठेवून तसं परंपरेने जे चालत आलंय ते जर खाल्लं तर त्याचा आपल्याला नक्की जास्त फायदा होईल. अगदी एका मिनिटात जाता जाता काय सांगाल आजच्या एकंदरीत विषयाबद्दल? एका वाक्यात, 2 वाक्यात? एका वाक्यात मी असं म्हणेन की स्वयंपाकघराकडे डोळसपणे आणि जागरूकपणे बघा. जे साधे साधे पदार्थ आहेत, कढीपत्ता मला अगदी आवर्जून सांगायचा आहे, नाचणी, कढीपत्ता वगैरे. कढीपत्त्यामध्ये खूप कॅल्शियम आहे, मधुमेहासाठी चांगलं. तो बारीक चिरून घाला आणि शिजवताना घाला. म्हणजे असं तुम्ही विचार करा की जे पदार्थ आपण बाहेर काढून टाकतो तर ते न काढून टाकता आपल्या पोटात जाण्यासाठी तुम्ही सगळ्या सुगृहिणी त्याचा जास्तीत जास्त डोळस आणि जागरूकपणे जर विचार केलात आणि बघितलात आणि तसे जर पदार्थ बनवलेत तर तुमचं आरोग्य चांगलं राहिला, तुम्हाला नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. आणि रसायनशास्त्र जो आपल्याला इतर वेळेला थोडासा बोरिंग, कठीण विषय वाटतो, तो जर स्वयंपाकघरातला आपण नीट स्वतः निरीक्षण करून अनुभवला तर आपलंच आरोग्य संपन्न होणार आहे. त्यामुळे बॅक टू बेसिक्स जरा आपण जाण्याचा प्रयत्न करूया. कसा वाटला आजचा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम कसे वाटतात ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. फेसबुक पेजला व्हिजिट करणार असाल तर www.facebook/sakhisayhadri.dd आणि जर तुम्ही ईमेल पाठवणार असाल तर आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र या विषयावर इतकी इंटरेस्टिंग आणि छान माहिती, छोट्या छोट्या गोष्टीतून माहिती देणे तुमची खासियत आहे मॅडम. तेच तुम्ही आज आमच्यापर्यंत पोहोचवलं. तुमचे मनापासून आभार मानते सगळ्यांच्या वतीने. आणि आज प्रेक्षकांचा सहभाग सुद्धा खूप मोठा होता आणि खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेत, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात, पण आज मात्र इथेच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.